दिस पॉइंट सम इनसाइट्स, ठीक आहे, की बाबा ऑप्शनल जो निवडायचा आहे आपण ह्या गोष्टी, हाऊ टू सिलेक्ट अ ऑप्शनल सब्जेक्ट, तर काही इनसाइट्स मी नक्की देऊ इच्छितो तुम्हाला. ठीक आहे. सो ऑप्शनल निवडताना टीचरच्या चेहऱ्याकडे बघून किंवा तो किती चांगला शिकवत आहे, किती चांगली शिकवत आहे असा तर ऑप्शनल निवडू नये. पहिली बाब ही गोष्ट क्लिअर ठेवा. हा, सो देर शुड नॉट बी इमोशन्स असोसिएटेड विथ इट. हा, म्हणून सगळ्यात पहिलं ऑप्शनल निवडण्यामागचं पहिलं पॉइंट मला असं वाटतं की तुम्हाला काय असलं पाहिजे, इंटरेस्ट असणं फार गरजेचं आहे. त्या विषयाचा तुम्हाला इंटरेस्ट आहे, त्या विषयामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असणं फार गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही मला जर विचारता तर बाबा मला मॅथमध्ये इंटरेस्ट आहे का, तर बाबा मला मॅथमध्ये इंटरेस्ट नाहीये, तर ऑब्व्हियसली आय विल नॉट गो फॉर मॅथ एज अन ऑप्शनल. मला सायंटिफिक सब्जेक्ट जे आहेत, फॉर एक्झाम्पल फिजिक्स, केमिस्ट्री, मला ते केमिस्ट्रीचे फॉर्म्युलाज बघितलं की मला त्रास होतो, डोळे असे गरगर फिरायला लागतात. पण आय वुड नेव्हर गो फॉर दॅट काइंड ऑफ ऑप्शनल. किंवा काय असे हार्ड नेम्स असतात, सायंटिफिक नेम्स असतात, तसं मला ते फॅक्च्युअल अनालिसिस मला नाही जमत, म्हणून आय डोंट हॅव इंटरेस्ट इन दॅट थिंग्स. आर यू एबल टू अंडरस्टँड? म्हणून कुठल्याही विषयाच्या बाबतीत जर बघायला गेलं, कुठलाही विषय निवडा, पण तुमचं काय असणं गरजेचं आहे, इंटरेस्ट.